अगं इतकं मोठं घर, नोकर चाकर. ए शालू, तुझं लक्ष कुठे आहे? टेन्शन मध्ये दिसतेस. एव्हरीथिंग ओके ना? हो ओके ओके. शालू, अगं स्नॅक्स मध्ये काय आहे ते तरी सांग. आंटी तुम्हाला माहितीये का, आज आहे ना आज आम्ही ना किचन मध्ये गेलोच नाही अगं, पण येईल काहीतरी स्पेशल स्नॅक्स. तोपर्यंत तुम्ही ज्यूस घ्या, रिलॅक्स व्हा. सदा सदा ज्यूस दे सगळ्यांना. तुझी साडी किती छान आहे ग, कुठून घेतलीस? अगं लास्ट मंथ नाही का आम्ही युरोप ट्रिपला गेलेलो, तिकडे क्रुझर पार्टी होती ना, त्यासाठी घेतलेली. तेव्हा एकदा नेसले आणि आता एकदा. आता मी टाकून देणार. 2दा साड्या नेसले की मी रिपीट नाही करत, टाकून देते. एकदा मी साडी नेसली ना परत रिपीट नाही नेसत. शालू, स्नॅक्स मागव ना, मला खूप भूक लागली. स्वानंदी, आज तुझा खेळ खल्लास होणार. मम्मांच्या फ्रेंड समोर त्यांची इज्जत गेल्यावर त्या तुला या घरातून नक्की हाकलणार. आज तुझा या घरातला शेवटचा दिवस आहे हे नक्की. शालू, आज काय झालं तुला? लक्ष कुठे आहे तुझं? आणि मागे का बघतेस सारखी? स्वानंदी, स्वानंदी, अगं स्नॅक्स लवकर घेऊन ये, भूक लागली इथे सगळ्यांना. आज माझं नाक कापलं जाणार यांच्या समोर, ते नक्की. ते मला काही माहित नाही. मला सगळे डिटेल्स पाहिजेत आणि ते सुद्धा आजच्या आज. आणि ते कसे जमवायचे हे तू ठरव, कळलं? एक एक कटकट संपत नाही. जेसीने सुद्धा अजून काही अपडेट दिलेलं नाही. काय करते ती इतका वेळ? फोन का उचलत नाहीये? के दिवस झाले. त्या फॅक्टरीमध्ये झालेल्या ऍक्सिडेंटच्या मागे कोण आहे याचा काही क्लू सापडलेला नाही. के दिवस जाऊन नाही चालणार, ही वेळ हातून जाऊन नाही चालणार. मे आय कमिंग सर? ये. सर तुम्ही कॉल केला होता, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? किती वाजले जेसी? 11:15. माझं ऑफिस किती वाजता सुरू होतं? 11. मग पण सर 11 ते 11:15 दरम्यान पंच केलं तर चालतं ना? म्हणून तू 11:15 पंच करणार का? 11 वाजता पंच केला तर मी